नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा लाडका अमोल. तर आज मला जायचं आहे हॉस्पिटलला, कारण की आमच्या टाबराचा आज दुखत आहे, थोडी थंडी ताप आलेली, त्यामुळे जायचं आहे. मी अगोदरच जाऊन नंबर लावून आलेलो आहे, कारण की नंतर जर गेल्यानंतर उशीर होतो आणि त्यांचा आत्ताच फोन आला होता की नंबर आलेला आहे तुमचा, लवकर या, नाही तर परत तुम्हाला 1-2 तास थांबावं लागेल. जेवढे समोर नंबर असतात ना तेवढे नंबर होईपर्यंत आम्हाला मध्ये नंबर घेता येत नाही असं म्हणले ते. तर मग चला लवकर गाडीला किक मारतो आणि लवकर जायचं आपल्याला. तर निघतो बाहेर. चला आपली पिऊ तर रेडीच आहे, पिऊ बाहेरच थांबलेली आहे. चला पिऊला बसून घेतो लवकर गाडीवरती आणि इथून जायचं आहे आपल्याला हॉस्पिटल. नाही तर शिक्रापूरचा जे बाजारतळ आहे ना त्याच्यापासून जवळच आहे, तिथून आतमध्ये गेलं ना की लगेच तो हॉस्पिटल आहे, तर तिथं जायचं आहे आपल्याला. तर खूप लांब आहे, तर त्यामुळे लवकर जातो. पर्यंत आहे ना तुम्हाला जर थोडे जरी व्हिडिओ माझा आवडत असेल ना तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि फॉलो करून घ्या, कारण की आपले डेली ब्लॉग येत राहतात आणि तुम्हाला सगळ्यात लवकर ब्लॉग आपला पाहायला मिळेल, त्यासाठी फॉलो करून घ्या. आणि आणखीन एक व्हिडिओ जर आवडत असेल ना तर कमेंट करून सांगा मला नेमकं काय चुकतंय, कारण की मी पण ती चूक पुढच्या वेळेस होऊन देणार नाही, कारण की मी पण नवीनच व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे तर हॉस्पिटलला जायच्या अगोदर आपल्याला थोडा कचरा टाकायचा असतो, त्यामुळे इथं शिक्रापूरचे जे बाजार आहे त्या साईडला कचरा टाकायची जागा आहे, तिथं गाड्या वगैरे लावलेल्या असतात ना, तिथं आपल्याला कचरा टाकायचा असतो. पण इथं काय झालं आहे ना, बऱ्याच दिवसापासून मला असं वाटतं इथला कचरा कोणी घेऊन गेलेला नाही. आणि शेजारच्या इथं भाजीपालेवाले पण आजी आणि बाबा बसतात ना, ते पण म्हटले आम्हाला खूप त्रास. तुम्ही म्हणतात तू पण इथंच कचरा टाकतो, तरी कचरा टाकायची जागा आहे, पण इथून डेली ते कचरा घेऊन जात असतात आणि असं वाटतं मला 2-3 दिवसापासून घेऊन नाही गेले, त्यामुळे तर ते प्रॉब्लेम येतोय. त्याला तर मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो, तर इथं खूप नंबर दिसले, मग थोड्या वेळ आम्हाला बसायला लावलं. तसं तर मला हॉस्पिटलमध्ये बसायचा कंटाळा येतो, पण इथं मला अजिबात बोर नाही झालं, कारण की समोर आहे ना माझं जे लहानपणीचं आवडते जे सिरियल होती ना मोठू पतलू, तीच लावलेली होती. आणि मी आणखीन पण कधी मध्ये ती बघतो, मला आठवण आल्याच्या नंतर. आमच्याकडे पण एक कार्टून आहे बघा, हॉस्पिटलमधलं सगळं काम झालं होतं, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या. आता जायचं होतं आपल्याला घराकडे, पण घराकडे जायचं होतं, पण घराकडे जायच्या अगोदर पेटपूजा करावं लागेल. मग बाहेर खायचं होतं, तर बाहेर खायचं म्हणलं काय खायचं त्याच्यातच विचार केला भरपूर. आणि त्याच्यानंतर नाही शिक्रापूरच्या चव्हाण कॉम्प्लेक्सच्या समोर एक नवीन दक्षिण दावणगिरी म्हणून डोसा झालेला आहे, तिथे एकदम डोसा भारी भेटतो असं मी ऐकलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज टेस्ट तरी करून बघू, आपल्याकडे टाईम पण होता. तर इथं आलो आणि त्याच्यानंतर त्यांचं मेनू कार्ड बघितलं, त्यावरती बऱ्याच प्रकारचे डोसे होते. मला काही दुसरा कोणता घ्यायचा नव्हता, मला शेजवान डोसा घ्यायचा होता. तर मी त्याची ऑर्डर देतो, ती ऑर्डर पण लवकरच येते 5 मिनिटाच्या नंतर. एकदा ऑर्डर आली काही मी थांबणार होतो, लगेच सुरू केलं आणि जेवण करून घेतलं, कारण की भरपूर भूक लागलेली होती, सकाळपासून जेवलो नव्हतं. जेवण झाल्याच्या नंतर बडीशी खाल्ली आमची पिऊ पण. भरपूर टाइमपास झाला होता, लवकर जायचं होतं घरी, कारण की तिकडं माझा बॉस आरडत असं मारण्याचा माझ्या नावाने. आता इथे आहे ना आम्ही जिथं राहतो ना तिथं पहिल्यांदा काहीच भेटत नव्हतं, आता आहे ना भरपूर नवीन दुकानं झालीत, म्हणजे अगोदर काही भेटत नव्हतं, शॉर्मा वगैरे सगळं इथं भेटायला लागलं, त्यामुळं जास्त लांब जायची गरज नाही, जवळ. तुम्ही पण जर शिक्रापूरमधून व्हिडिओ बघत असाल तर शिक्रापूरमध्ये कुठे राहता कमेंट करून नक्की सांगा. जिथून आतमध्ये गाडी घालायची होती तिथंच कोणीतरी बाहेर गाडी लावली होती, मग समोरून जाऊन परत वरून गाडी लावावं लागली. आणि एक सांग गाडी लावायला जर पार्किंगची सोय असेल ना तर एवढं भारी वाटतं ना, कारण की टेन्शन नाही राहत खाली गाडी कुठं लावा. खरं तर आता आलेलो आहे घरी, आता वरती जातो. आम्हाला काही लिफ्ट वगैरे नाही, आम्हाला बाहेर चढतच वरती जावं लागतंय, 4 मजल्यावरती आम्ही राहायला. चला तर भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा लाडका अमोल. तर आज मला जायचं आहे हॉस्पिटलला, कारण की आमच्या टाबराचा आज दुखत आहे, थोडी थंडी ताप आलेली, त्यामुळे जायचं आहे. मी अगोदरच जाऊन नंबर लावून आलेलो आहे, कारण की नंतर जर गेल्यानंतर उशीर होतो आणि त्यांचा आत्ताच फोन आला होता की नंबर आलेला आहे तुमचा, लवकर या, नाही तर परत तुम्हाला 1-2 तास थांबावं लागेल. जेवढे समोर नंबर असतात ना तेवढे नंबर होईपर्यंत आम्हाला मध्ये नंबर घेता येत नाही असं म्हणले ते. तर मग चला लवकर गाडीला किक मारतो आणि लवकर जायचं आपल्याला. तर निघतो बाहेर. चला आपली पिऊ तर रेडीच आहे, पिऊ बाहेरच थांबलेली आहे. चला पिऊला बसून घेतो लवकर गाडीवरती आणि इथून जायचं आहे आपल्याला हॉस्पिटल. नाही तर शिक्रापूरचा जे बाजारतळ आहे ना त्याच्यापासून जवळच आहे, तिथून आतमध्ये गेलं ना की लगेच तो हॉस्पिटल आहे, तर तिथं जायचं आहे आपल्याला. तर खूप लांब आहे, तर त्यामुळे लवकर जातो. पर्यंत आहे ना तुम्हाला जर थोडे जरी व्हिडिओ माझा आवडत असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि फॉलो करून घ्या, कारण की आपले डेली ब्लॉग येत राहतात आणि तुम्हाला सगळ्यात लवकर ब्लॉग आपला पाहायला मिळेल, त्यासाठी फॉलो करून घ्या. आणि आणखीन एक व्हिडिओ जर आवडत असेल ना तर कमेंट करून सांगा मला नेमकं काय चुकतंय, कारण की मी पण ती चूक पुढच्या वेळेस होऊन देणार नाही, कारण की मी पण नवीनच व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे तर हॉस्पिटलला जायच्या अगोदर आपल्याला थोडा कचरा टाकायचा असतो, त्यामुळे इथं शिक्रापूरचे जे बाजार आहे त्या साईडला कचरा टाकायची जागा आहे, तिथं गाड्या वगैरे लावलेल्या असतात ना, तिथं आपल्याला कचरा टाकायचा असतो. पण इथं काय झालं आहे ना, बऱ्याच दिवसापासून मला असं वाटतं इथला कचरा कोणी घेऊन गेलेला नाही. आणि शेजारच्या इथं भाजीपालेवाले पण आजी आणि बाबा बसतात ना, ते पण म्हटले आम्हाला खूप त्रास. तुम्ही म्हणता तू पण इथंच कचरा टाकतो, तरी कचरा टाकायची जागा आहे, पण इथून डेली ते कचरा घेऊन जात असतात आणि असं वाटतं मला 2-3 दिवसापासून घेऊन नाही गेले, त्यामुळे तर ते प्रॉब्लेम येतोय. खरं तर मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो, तर इथं खूप नंबर दिसले, मग थोड्या वेळ आम्हाला बसायला लावलं. तसं तर मला हॉस्पिटलमध्ये बसायचा कंटाळा येतो, पण इथं मला अजिबात
बोर नाही झालं, कारण की समोर आहे ना माझं जे लहानपणीचं आवडते जे सिरियल होती ना मोठं पतलं तीच लावलेली होती, आणि मी आणखीन पण कधी मध्ये ती बघतो मला आठवण आल्याच्या नंतर. आमच्याकडे पण एक कार्टून आहे बघा, हॉस्पिटलमधलं सगळं काम झालं होतं, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या, आता जायचं होतं आपल्याला घराकडे. पण घराकडे जायचं होतं, पण घराकडे जायच्या अगोदर पेट पूजा करावं लागेल. बाहेर खायचं होतं तर बाहेर खायचं म्हणतो, काय खायचं त्याच्यातच विचार केला भरपूर. आणि त्याच्यानंतर नाही शिक्रापूरच्या चव्हाण कॉम्प्लेक्सच्या समोर एक नवीन दक्षिण दावणगिरी म्हणून डोसा झालेला आहे, तिथे एकदम डोसा भारी भेटतो असं मी ऐकलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज टेस्ट तरी करून बघू, आपल्याकडे टाईम पण होता. तर इथं आलो आणि त्याच्यानंतर त्यांचं मेनू कार्ड बघितलं, त्यावरती बऱ्याच प्रकारचे डोसे होते. आणि मला काही दुसरा कोणता घ्यायचा नव्हता, मला शेजवान डोसा घ्यायचा होता. तर मी त्याची ऑर्डर देतो, ती ऑर्डर पण लवकरच येते 5 मिनिटाच्या नंतर. एकदा ऑर्डर आली काही मी थांबणार होतो, लगेच सुरू केलं आणि जेवण करून घेतलं, कारण की भरपूर भूक लागलेली होती, सकाळपासून जेवण नव्हतं. जेवण झाल्याच्या नंतर सगळी शिफ्ट आली आमची. पिऊ पण आता भरपूर टाइमपास झाला होता, लवकर जायचं होतं घरी, कारण की तिकडं माझा बॉस अर्धा तासाने मारण्याचा माझ्या नावाने. आता इथे आहे ना आम्ही जिथं राहत होतो तिथं पहिल्यांदा काहीच भेटत नव्हतं, आता आहे ना भरपूर नवीन दुकानं झालीत. म्हणजे अगोदर काही भेटत नव्हतं, आता शॉर्मा वगैरे सगळं इथं भेटायला लागलं, त्यामुळं जास्त लांब जायची गरज नाही, जवळ. तुम्ही पण जर शिक्रापूरमधून व्हिडिओ बघत असाल तर शिक्रापूरमध्ये कुठे राहता कमेंट करून नक्की सांगा. अरे जिथून आतमध्ये गाडी घालायची होती तिथंच कोणीतरी बाहेर गाडी लावली होती, मग समोरून जाऊन परत वरून गाडी लावावं लागली. आणि एक सांग करून गाडी लावायला जर पार्किंगची सोय असेल ना तर एवढं भारी वाटतं ना, कारण टेन्शन नाही राहत खाली गाडी कुठं लावा. तर आता आलेलो आहे घरी, आता वरती जातो. आम्हाला काही लिफ्ट वगैरे नाही, आम्हाला बाहेर चढतच वरती जावं लागतंय. 4 मजल्यावरती आम्ही राहायला. चला तर भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा लाडका अमोल. तर आज मला जायचं आहे हॉस्पिटलला, कारण की आमच्या टाबराचा आज दुखत आहे, थोडी थंडी ताप आलेली, त्यामुळे जायचं आहे. मी अगोदरच जाऊन नंबर लावून आलेलो आहे, कारण की नंतर जर गेल्यानंतर उशीर होतो. आणि त्यांचा आत्ताच फोन आला होता की नंबर आलेला आहे तुमचा, लवकर या, नाही तर परत तुम्हाला 1-2 तास थांबावं लागेल. जेवढे समोर नंबर असतात ना तेवढे नंबर होईपर्यंत आम्हाला मध्ये नंबर घेता येत नाही असं म्हटले ते. तर मग चला लवकर गाडीला किक मारतो आणि लवकर जायचं आपल्याला, तर निघतो बाहेर. चला आपली पिऊ तर रेडीच आहे, पिऊ बाहेरच थांबलेली आहे. चला पिऊला बसून घेतो लवकर गाडीवरती आणि इथून जायचं आहे आपल्याला हॉस्पिटल. नाही तर शिक्रापूरचं जे बाजार तळ आहे ना त्याच्यापासून जवळच आहे, तिथून आतमध्ये गेलं ना की लगेच तो हॉस्पिटल आहे, तर तिथं जायचं आहे आपल्याला. तर खूप लांब आहे, तर त्यामुळे लवकर जातो. पर्यंत आहे ना तुम्हाला जर थोडे जरी व्हिडिओ माझा आवडत असेल ना तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि फॉलो करून घ्या, कारण की आपले डेली ब्लॉग येत राहतात आणि तुम्हाला सगळ्यात लवकर ब्लॉग आपला पाहायला मिळेल, त्यासाठी फॉलो करून घ्या. आणि आणखीन एक व्हिडिओ जर आवडत असेल ना तर कमेंट करून सांगा मला नेमकं काय चुकतंय, कारण की मी पण ती चूक पुढच्या वेळेस होऊन देणार नाही, कारण की मी पण नवीनच व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे तर हॉस्पिटलला जायच्या अगोदर आपल्याला थोडा कचरा टाकायचा असतो, त्यामुळे इथं शिक्रापूरचे जे बाजार आहे त्या साईडला कचरा टाकायची जागा आहे, तिथं गाड्या वगैरे लावलेल्या असतात, तिथं आपल्याला कचरा टाकायचा असतो. पण इथं काय झालंय ना, बरेच दिवसापासून आम्हाला असं वाटतं इथला कचरा कोणी घेऊन गेलेला नाही. आणि शेजारच्या इथं भाजीपालेवाले पण आजी आणि बाबा बसतात ना, ते पण म्हटले आम्हाला खूप त्रास. तुम्ही म्हणता तू पण इथंच कचरा टाकतो, तरी कचरा टाकायची जागा आहे, पण इथून डेली ते कचरा घेऊन जात असतात. आणि असं वाटतं मला 2-3 दिवसापासून घेऊन नाही गेले, त्यामुळे तर ते प्रॉब्लेम येतोय. चला तर मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो, तर इथं खूप नंबर दिसले, मग थोड्या वेळ आम्हाला बसायला लावलं. तसं तर मला हॉस्पिटलमध्ये बसायचा कंटाळा येतो, पण इथं मला अजिबात बोर नाही झालं, कारण की समोर आहे ना माझं जे लहानपणीचं आवडते जे सिरियल होती ना मोठं पतलं तीच लावलेली होती, आणि मी आणखीन पण कधी मध्ये ती बघतो मला आठवण आल्याच्या नंतर. आमच्याकडे पण एक कार्टून आहे बघा, हॉस्पिटलमधलं सगळं काम झालं होतं, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या, आता जायचं होतं आपल्याला घराकडे. पण घराकडे जायचं होतं, पण घराकडे जायच्या अगोदर पेट पूजा करावं लागेल. बाहेर खायचं होतं तर बाहेर खायचं म्हणलं, काय खायचं त्याच्यातच विचार केला भरपूर. आणि त्याच्यानंतर नाही शिक्रापूरच्या चव्हाण कॉम्प्लेक्सच्या समोर एक नवीन दक्षिण दावणगिरी म्हणून डोसा झालेला आहे, तिथे एकदम डोसा भारी भेटतो असं मी ऐकलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज टेस्ट तरी करून बघू, आपल्याकडे टाईम पण होता. तर इथं आलो आणि त्याच्यानंतर त्यांचं मेनू कार्ड बघितलं, त्यावरती बऱ्याच प्रकारचे डोसे होते. मला काही दुसरा कोणता घ्यायचा नव्हता, मला शेजवान डोसा घ्यायचा होता. तर मी त्याची ऑर्डर देतो, ती ऑर्डर पण लवकरच येते 5 मिनिटाच्या नंतर. एकदा ऑर्डर आली काही मी थांबणार होतो, लगेच सुरू केलं आणि जेवण करून घेतलं, कारण की भरपूर भूक लागलेली होती, सकाळपासून जेवण नव्हतं. जेवण झाल्याच्या नंतर सगळी शिफ्ट आली आमची. पिऊ पण भरपूर टाइमपास झाला होता, लवकर जायचं होतं घरी, कारण की तिकडं माझा बॉस अर्धा तासाने मारण्याचा माझ्या नावाने. आता इथे आहे ना आम्ही जिथं राहत होतो तिथं पहिल्यांदा काहीच भेटत नव्हतं, आता आहे ना भरपूर नवीन दुकानं झालीत. म्हणजे अगोदर काही भेटत नव्हतं, शॉर्मा वगैरे सगळं इथं भेटायला लागलं, त्यामुळं जास्त लांब जायची गरज नाही, जवळ. तुम्ही पण जर शिक्रापूरमधून व्हिडिओ बघत असाल तर शिक्रापूरमध्ये कुठे राहता कमेंट करून नक्की सांगा. अरे जिथून आतमध्ये गाडी घालायची होती तिथंच कोणीतरी बाहेर गाडी लावली होती, मग समोरून जाऊन परत वळून गाडी लावावं लागली. पण एक सांग गाडी लावायला जर पार्किंगची सोय असेल ना तर एवढं भारी वाटतं ना, कारण की टेन्शन नाही राहत खाली